सुरसा सुरशा सुरशा संकेत आमने स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइकर हा दिनू आहे. स्ट्राइक वरती संकेत आणि दिनू आणि बॉलर बॉलर आहे अज्जू. चला सामना क्रमांक 1 खेळपट्टी क्रमांक 1 दोन्ही संघांना शुभेच्छा अगदी मनापासून. हा क्रिकेटचा सामना आपण सगळेजण बघत आहोत. जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत, शिट्या सुद्धा झाल्या पाहिजेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 सुरू होतोय मॅच. पहिला सामना जो सुरू होतो तो म्हणजेच वाल्मिकी वर्सेस इथे बसू दे. हां डॉट बॉल संकेत या ठिकाणी सुरुवातीचा एक चेंडू आपण पाहिला आणि अज्जू हा गोलंदाजी करताना पहिला चेंडू आपण बघितला. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू ऑन स्ट्राईकला तो संकेत आंगणे आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये भिरकावून दिलाय. एक धावान करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्ररक्षकाने आणि चेंडूची फेक केली नॉन स्ट्राईक एंडकडे. आणि आपण बघू शकता की क्रिकेटचं कसं ॲटमॉस्फिअर बनलंय आणि सकाळचे 10:45 झाली आहेत. खेळपट्टी क्रमांक 1 खेळपट्टी क्रमांक 2 आणि संपूर्ण खेळाडू या संपूर्ण MIG सारखे अतिशय सुंदर मैदानामध्ये देखण्या मैदानामध्ये क्रिकेटचा थरार क्रिकेट महोत्सव अगदी सुरेख पद्धतीने पार पाडला जातो. आणि निमित्त मात्र आहे ते म्हणजेच प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022. या संपूर्ण प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 ला जोडले गेलेले सगळे प्रेक्षक वर्ग संपूर्ण क्रिकेट रसिक यांचं मनापासून या मंचाकडून स्वागत करतो. पुढचा चेंडू अज्जूचा आणि हा सुरेख भिरकावून दिलाय आणि वन बाउन्स जातोय का की डिरेक्टली सीमारेषेच्या बाहेर. मी पंचांकडे बघतोय, पंच या ठिकाणी इशारा करतात की या 4 धावा सुरेख पद्धतीने हा ड्राईव्ह केला होता आणि ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका, लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला हा फटका, वन बाउन्स 4 धावा. आणि सुरुवात मात्र चांगली केली आहे ती म्हणजेच संकेत आंगणेने, कारण पहिलं षटक हे आपण बघतोय मित्रांनो, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पहिल्याच षटकामध्ये केवळ फक्त आणि फक्त 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात. आणि ही अपॉर्च्युनिटी असते, ही संधी असते की फलंदाजाला मोठे फटके खेळण्याकरता. आणि कालच्या संपूर्ण सत्रामध्ये आपण बघितलं तर संपूर्ण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजाचा दबदबा कायम राहिला. या ठिकाणी परत एकदा अज्जू तयार झालाय, सज्ज झालाय. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेकरता कॉल दिला जातोय, पण इथे रिस्क घेतली जात नाहीये कारण रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सेन्सिबल आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. आणि इथे आता परत ऑन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजेच दिनू. दिनू ना हो हो, सुरेख चेंडू होता, चांगली उसळी होती चेंडूला, गतीही सुद्धा चांगली होती आणि काही समजण्याच्या आतच दिनूला हा चेंडू डॉट झाला. विकेट किपरच्या हातामध्ये सुरक्षित हा चेंडू गेला. षटकाची समाप्ती झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 7. या ठिकाणी अतिशय एक चांगली सुरुवात आहे. षटक क्रमांक 1 संपलंय. षटक क्रमांक 1 मध्ये संकेत आंगणे जवळजवळ 6 धावसंख्येवरती आणि दिनू
शिवम बोल रहा है ना, अरे आजू क्या नाटक कर रहा है अभी? आजू क्या बोल रहा है? हाँ तेच ना, का फोर होता है. एक उधर रखना उधर तिथे 9 झाले ना आणि ह्याचे 8 झाले. चला एक सुंदर षटकार पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अज्जूच्या पहिल्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार मारला आणि तो म्हणजेच संकेत आंगणे याच्या बॅट मधून गेलेला हा अप्रतिम षटकार होता आणि त्याच्याच जोरावरती धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. संकेत आंगणे वैयक्तिक 8 अशा धावसंख्येवरती खेळतोय आणि दिनू खेळतोय वैयक्तिक 1 धावसंख्येवरती. हा सुरेख मारलेला फटका कव्हर रिजनच्या दिशेने 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव कंप्लीट होतीये का आणि जोपर्यंत चेंडूची फेक यष्टीरक्षकाकडे होतीये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. शिवम हा दुसरं षटक घेऊन आलाय. कर्णधाराची निवड आहे, कर्णधाराची पसंती आहे ती म्हणजेच शिवम करता. आता शिवम नेमकं आपल्याला बघायचं की कशा पद्धतीने हे षटक हाताळतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सुरेख मारलेला हा फटका कॅच होतोय का ते बघायचंय आणि हा सुरक्षित चांगला झेल आणि ॲटमॉस्फिअर बदलून गेलंय. आनंदामध्ये एक सेलिब्रेशन होतंय मैदानामध्ये आणि धक्का जरूर बसलाय विशू फायटर्स. धक्का जरूर बसलाय की वाल्मिकी या संघाला, कारण गडी बाद झाला तो म्हणजे संकेत आंगणे. संकेत आंगणे ज्याने पहिल्या षटकामध्ये एक अतिशय देखणा खणखणीत मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑनच्या दिशेने भिरकून दिलेला एक खणखणीत षटकार आपण सगळ्यांनीच पाहिला, अनुभवला आणि त्याचा आनंद आपण अगदी सगळ्यांनीच घेतला. पण खरं सांगायचं झालं तर संकेत आंगणेचं ही खेळी मला असं वाटतं की एक मोठ्या प्रमाणात व्हायला हवी होती, पण शिवमने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला चेंडू फेकला आणि कव्हर रिझन मध्ये एक अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच बरोबर धावसंख्या झाली ती म्हणजेच 11. नो नाहीये, नो नाहीये, काही नाहीये, राहू दे. स्लिप काही करू नको. 12 प्लेयर असेल स्लिप मध्ये कंपल्सरी. 12 खेळाडू असतील तर एक खेळाडू स्लिप मध्ये कंपल्सरी असेल. कवी आला ना, हां कवी आला ना बॅट. हां कवी आला, हा कवी आहे ना लेफ्टी. हो हो सुरेख ड्राइव अप्रतिम, नो चान्स, 4 धावा. क्या बात है. कवीने आल्या आल्या इतका सुरेख ड्राइव्ह केला आणि आपण बघतोय की लॉंग ऑफच्या दिशेने अगदी जो गॅप आहे तो बरोबर शोधून काढला. बघितलं त्याने, पाहिलं आणि बरोबर एक चांगला परफॉर्मन्स ज्याला म्हणतो, चांगला स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, मिडल ऑफ द बॅट, फुटवर्क चांगलं, टायमिंग अतिशय चांगला आणि त्याच्याच जोरावरती कवीने मारलेला हा अप्रतिम 4 धावा. आणि आपण बघतोय की जवळजवळ धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 15 धावसंख्या झालेल्या आहेत शिवम गोलंदाजी हाताळताना. ओ हो, हा कॅच होतोय का, पण शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनच्या अगदी डोक्यावरून मारलेला हा चेंडू कवीने, त्यावरती 2 धावा या ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत गुणलेखकाच्या माध्यमातून. कारण आपण शिवमचा हा चेंडू बघितला तर डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारा शिवम आणि कवी हा जो फलंदाज आहे तो सुद्धा डाव्या हाताने म्हणजेच डावखुऱ्या बॅटने खेळणारा हा फलंदाज. आणि हे कॉम्बिनेशन आपण बघू शकतो, ज्यावेळेस एखादा लेफ्टी फलंदाज आणि त्याला साथ देणारा उजव्या हाताने रायटी फलंदाज, हे ज्यावेळेस कॉम्बिनेशन
खेळपट्टीवरती बनतं त्यावेळेस गोलंदाजी करणं कठीण होऊन बसतं आणि परत अतिशय सुरेख ड्राईव्ह केला आणि मला असं वाटतं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला देखणा स्ट्रोक, 2 धावा अतिशय कंप्लीट चांगल्या पद्धतीने आणि इथे पंचस्वी देत आहेत त्या म्हणजे 4 धावा आणि वा रे वा क्या बात आहे. आणि सामना क्रमांक 1 मध्ये बघू शकता की आता कवी नावाचं हे जे वादळ आहे, कवी नावाची ही जी बॅट आहे ती चांगलीच तापताना दिसते, ती चांगलीच खेळताना दिसते आणि मला असं वाटतं की सगळं क्रेडिट जात आहे ते म्हणजे कवीला, कारण त्याचं टायमिंग, त्याचं फुटवर्क, त्याचं मिडल ऑफ द बॅट अगदी सुरेख गोडवा आणला ह्याच्या बॅटमधून. आणि आपण बघतोय की शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, कारण दुसरं षटक हे पॉवर प्लेचं आणि त्याचा पुरेपूर फायदा कवी हा घेतोय. हा बॅकफुटवर जाऊन छान पद्धतीने पुल केला, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या प्रकारे हा चेंडू अडवणूक केली आणि स्वतःच येऊन यष्टीरक्षकाकडे हा चेंडू देतोय, त्याच्याकडे सुपूर्त करतोय. आपण बघितलं की षटक क्रमांक 2 हे संपलंय आणि षटक क्रमांक 2 मध्ये जर कोणाचं वर्चस्व असेल तर ते म्हणजे कवीचं, कारण कवीने खणखणीत 2 अतिशय चांगल्या पद्धतीचे कव्हर स्ट्राईकला परत एकदा कवी आणि गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजेच बॉलरचं नाव काय रे? बॉलरचं नाव काय तो? गौरव. गोलंदाजी षटक क्रमांक 3 गौरव चव्हाण. हो बॅकफुटवर जाऊन हलक्या पद्धतीने कट केला चेंडू आणि सुरेख 2 धावा या ठिकाणी पंच या ठिकाणी घोषित करतायत. तुम्ही बघू शकता की पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट हा जो एक गॅप बनलेला आहे आणि निश्चितच फलंदाज कवी हा अतिशय सेन्सिबल आहे. मला असं वाटतं की भरपूर क्रिकेट त्याच्याकडनं खेळून झालेलं आहे, कारण गॅप तो बघतोय बरोबर आणि रिस्क कुठे घेत नाहीये, पण त्याची कलात्मकता, त्याचं खेळ गुण, त्याचे बॅटिंग मधले असलेले गुण हे सगळं काही सांगून जातं की कवी नावाचं हे वादळ आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि परत एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण मला असं वाटतं की मिडल ऑफ द बॅट न आल्यामुळे चेंडू जातो तो परत एकदा शॉर्ट मिड विकेट कक्षामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. गोलंदाज आहे तो गौरव चव्हाण. तिसरं षटक कर्णधाराने त्याला बोलावलं आणि चेंडू त्याच्याकडे सुपूर्त केला आणि गौरवला सांगितले की गौरव बाबा आता तुला गोलंदाजी करायची आहे आणि खेळपट्टीवरती प्रमोट केलेला आहे कर्णधाराने वाल्मिकीच्या, ते म्हणजेच कवी आणि दिनू. मला असं वाटतं की बऱ्याच अंतराने स्ट्राईक वरती म्हणजेच दिनू बॅटिंग करतोय आणि दिनू सामोरं जाईल तो म्हणजेच गौरव चव्हाणला. आता हे 2 कॉम्बिनेशन गोलंदाज आणि फलंदाजाचं हे नेमकं कसं असेल? बॅकफुटवर जाऊन सुरेख स्ट्रोक मारला, पॉइंटच्या डोक्यावर मारला देखणा स्ट्रोक 4 धावा या ठिकाणी पंच या ठिकाणी देत आहेत. आणि तुम्ही बघू शकता शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन व्यवस्थित दिनूने तो पाहिला आणि दिशा दिली, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला आणि तो प्रयत्न प्रत्यक्षात कागदावरती उतरवला आणि पंचांनी आमच्याकडे बघितलं आणि घोषित केला त्या मात्र 4 धावा. आणि या 4 धावांबरोबरच धावसंख्या झाली ती म्हणजेच 29-29. सुरेख फलंदाजी, अप्रतिम फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. हा परत एकदा अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहतोय 4 धावा या ठिकाणी होत आहेत का? 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. पॉइंट आणि कव्हरच्या अगदी बरोबर गॅप मधून मारलेला हा फटका, त्यावरती 2 धावा, 31 धावा या ठिकाणी, 31 रन्स. आता एकीकडे कवी आणि दुसरीकडे दिनू. वा व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ ह्यूज स्ट्रोक. पंच या ठिकाणी घोषित करतायत षटकार 6 धावा. आणि हे कॉम्बिनेशन बघा किती आत्मविश्वास दोघांमध्ये दिसतोय आणि ही पार्टनरशिप, एक मोठी पार्टनरशिप, एक मोठी भागीदारी आपल्याला पाहायला जरूर नक्कीच मिळेल. आणि क्रिकेटचा आनंद काय असतो? बॅटिंग मध्ये धावा काढण्यामध्ये. आणि आपण नेहमीच बघतो की जर एखादा फलंदाज जर धावांसाठी भुकेलेला असेल आणि जर तो धावा सातत्याने करतोय तर निश्चितच एक कौतुकास्पद बाब आहे आणि चिंतेची बाब गोलंदाजाला नेहमीच सतावत असते. धावफलक आपण बघणार आहोत. धावा झाल्या त्या म्हणजेच 37 या ठिकाणी. परत एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा ओव्हरथ्रो आपण पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. खरं तर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू फील्ड केला होता
आणि नॉन स्ट्राईक एंडकडे हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, पण व्यवस्थित धावसंख्या झाली ती म्हणजेच 39-39. या ठिकाणी कवी आणि दिनू अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये खेळतात. षटक क्रमांक 3 संपले. षटक क्रमांक 3 मध्ये गौरव चव्हाणने धावा दिल्या त्या म्हणजेच 17 धावा मित्रांनो. आणि हे षटक आपण बघतोय षटक क्रमांक 3 किती एक्सपेन्सिव्ह ठरलंय. आणि कवी आणि दिनू हे जे दोघं सेट बॅट्समन खेळपट्टीवरती खेळतात यांनी पुरेपूर फायदा घेतलाय ते म्हणजेच पॉवर प्लेचा. आणि त्यांनी दाखवून दिलं की फलंदाजी काय असते. त्यांनी दाखवून दिलं की फलंदाजी कशी करायची आणि धावा कशा जमवायच्या. आपण या तिसऱ्या षटकात जर बघितलं तर कमीत कमीत 1-6 आणि 1-4 असा जवळजवळ धावांचा पाऊस, धावांचा ओघ आपल्याला या तिसऱ्या षटकात गौरव चव्हाणच्या पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा. चौथं षटक हे कोणाकरता असेल. चौथं षटक टाकण्यासाठी कर्णधार विशू फायटर्सने प्रमोट केलं ते म्हणजे अज्जू परत या ठिकाणी येतोय. कारण आता विशू फायटर्सला चिंतेचं नक्कीच वातावरण असेल, थोडंसं टेन्स असेल कारण धावा भरपूर झाल्या, धावा होताना दिसत आहेत. आणि धावांना ब्रेक थ्रू जर लावायचं असेल तर विकेट घेणं फार महत्वाचं आहे. आणि विकेट घ्यायच्या असतील तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. आणि त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध केले परत एकदा अज्जूने. कारण पहिल्या षटकामध्ये अज्जूने 9 धावा दिल्या होत्या आणि परत एकदा अज्जू गोलंदाजीसाठी तयार आहे. पण खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करतात. व्हॉट अ शॉट यार, क्लासिक ज्याला आपण म्हणतो ना, देखणा स्ट्रोक, क्लास ज्याला आपण म्हणतो. या ठिकाणी 2 धावा घोषित केल्या जात आहेत पंचांकडून. बॅकफुटवर जाऊन छान पद्धतीने पुल केला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून एकही संधी नाहीये हा चेंडू अडवणूक करण्याची. आणि 2 धावा पंचांनी या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 41-41. इथे मात्र परत एकदा मिड विकेट रिजन कक्षामध्ये मारण्याचा प्रयत्न होता कवीचा, पण कुठेतरी डॉट चेंडू आपल्याला खूप अंतराने खूप वेळाने पाहायला मिळतोय. आणि कौतुकास्पद कमबॅक केलं ते म्हणजेच अज्जूने. आणि खरं तर हेच सातत्य पाहिजे, खरं तर हाच परफॉर्मन्स पाहिजे, खरं तर हेच गोलंदाजीचं टेक्निक आणि तंत्र पाहिजे. आणि इथे परत एकदा कंप्लीट बीट झालाय कवी. आणि याचं क्रेडिट मी जरूर देईन अज्जू करता, कारण ह्या अगोदर तिसऱ्या षटकामध्ये गौरव चव्हाणच्या षटकामध्ये 17 धावा जमवल्या होत्या. आणि कुठेतरी कमबॅक करणं अतिशय गरजेचं होतं. आणि तेच जवळजवळ अज्जूने आपल्या गोलंदाजीमध्ये आता सिद्ध करताना तो स्वतःला दिसतोय. आणि हा अतिशय सुरेख छान पद्धतीने बॅकफुटवर जाऊन कट केला, ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये लेट कट म्हणतो. 1 धाव कंप्लीट केली, एका धावेवरती समाधान मानावं लागलं. स्ट्राईक रोटेट होताना दिसतंय. परत एकदा दिनू ऑन स्ट्राईक वरती आलाय. धावा आपण पाहणार आहोत 42 म्हणजेच 42 धावसंख्या झालेली आहे. आणि मला असं वाटतं ही 42 धावांचा डोंगर, 42 धावांचं हा जणू काही पसारा, हा संपूर्ण मांडण्याचं काम, गिरवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते म्हणजेच कवी आणि दिनूने परत एकदा छान पद्धतीने 1 धाव घेतली. सुरेख ड्राईव्ह केला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि मला असं वाटतं डीप कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने तो चेंडू अडवला, फील्ड केला. नॉन स्ट्राईक एंड कडे जवळजवळ अज्जूच्या कडे तो सुपूर्त केला. अज्जू परत एकदा गोलंदाजी करतात तयार. आणि हा सुरेख स्ट्रोक, पण बॅटची एज झाली आणि कॅच हा सुटलेला आहे. ड्रॉप, पण इथे रनआउटचा चान्स आहे आणि पंच याला रनआउट म्हणून घोषित करतायत. इथे मात्र ब्रेक थ्रू मिळाला आणि एक चांगला फलंदाज, एक यशस्वी फलंदाज जो चांगल्या फॉर्म मध्ये होता, जो चांगला खेळत होता, तो डावखुरा कवी आता बाद होताना दिसतोय. जरा कवीसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण वैयक्तिक त्याच्या धावसंख्या 22 धावसंख्या. जरा जोरदार टाळ्या कवीसाठी झाल्या पाहिजेत. कारण मित्रांनो, ज्यावेळेस बॅट बोलते ना त्यावेळेस धावा अक्षरशः पाऊस पडला जातो मैदानामध्ये. आणि चांगली खेळी, यशस्वी खेळी, कौतुकास्पद खेळी कवीची. आणि म्हणूनच समालोचन कक्षाकडून त्याचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्याचं कौतुक करतो. कारण जवळजवळ त्याच्या बॅट मधून 22 धावा निघाल्यात. पण अजूनही काहीच बिघडलेलं नाही, अजूनही काहीच कमी झालेलं नाहीये. कारण कवी आउट जरी झाला असला तरी, कारण अजूनही दिनू चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय.
षटक क्रमांक 4 संपलंय आणि षटक क्रमांक 4 मध्ये धावा झाल्या त्या 5. म्हणजे आपण बघू शकता टोटल जर संघाची धावसंख्या झाली तर ती म्हणजेच इसका नाम क्या 44. नाही हे किती आहे 55 आहे ना शैलेश 55 किती आहे 54 44 आहे ना 44 धावसंख्या झाली ती 44. शैलेश आला गोलंदाजीसाठी परत एकदा शैलेशला पसंती प्रमोट केलं. नंबर 5 षटक क्रमांक 5 फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे प्रथमेश. प्रशांत आहे प्रशांत नॉन स्ट्राइक नॉन स्ट्राईकला आहे प्रशांत. आणि परत एकदा सुरेख फॉर्म मध्ये ज्याला आपण पाहतोय चांगली खेळी व्यवस्थित बॅटिंग करतोय सेन्सिबल बॅटिंग करतोय डोकं भानावर ठेवून बॅटिंग करतोय. हा नो चेंडू घोषित केला जातोय पंचांकडनं आणि इथे धावची यस एक सुरेख क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी बघतोय. चेंडूची फेक डिरेक्टली केली जाते ती गोलंदाजाकडे आणि या ठिकाणी जे व्हायला नको होतं जे बिघडायला नको होतं नेमकं तेच बिघडलं आणि दिनू हा बाद होताना आणि या ठिकाणी दिनू नो बॉल दिला यस नोचा काउंट होईल नोचा रन काउंट होईल नोचा रन काढून ठेव 1 रन नो प्लस दिनूचा 10 14 16 जरा दिनूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो कारण वैयक्तिक 16 धावसंख्या दिनूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळता येतं. एक चांगली खेळी दिनूकडून आपल्या संघ करता आणि वाल्मिकी संघ एका चांगल्या स्थितीमध्ये असताना कवी 22 धावसंख्येवरती आणि दिनू 16 धावसंख्येवरती बाद होताना इथे नवीन फलंदाज परत एकदा दिनूची जागा भरून काढतोय तो म्हणजेच क्रांती. आता क्रांती आणि प्रशांत हे नवीन 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. मित्रांनो गंमत अशी असते ना की एखादे चांगले 2 फलंदाज सेट असतात धावा करत असतात षटकार आणि चौकार मारत असतात पण कधी कधी एखादा चांगला गोलंदाज येतो आणि तो विकेट घेऊन जातो आणि बघू शकता की कसं चित्र बदलतं कसं सामना बदलतो कसे सामन्याचे रंग विविध आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे आता 2 सेट बॅट्समन जाऊन 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच प्रशांत आणि क्रांतीच्या माध्यमातून. आणि षटक क्रमांक 5 शैलेशकडे जर आपण पाहत असलो तर एक चांगला सुरुवातीचा चेंडू आपण पाहिलात. हा बदलला का हो हो अप्रतिम स्ट्रोक कॅच होतीये का आहा इथे एक धाव फ्री हिट होता या ठिकाणी पण रिस्क नाही कारण या अगोदरचा चेंडू हा नो चेंडू होता आणि खरं तर चांगला ड्राईव्ह केला होता ऑन ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता अगदी व्यवस्थितपणे कॅच केला पण धोका नाही गडबड सुद्धा नाही कारण फ्री हिट होती. या ठिकाणी परत एकदा आपण सामना या ठिकाणी जो खेळवला जातो वाल्मिकी वर्सेस विशू फायटर्स या 2 संघामध्ये शेवटचं षटक हे शैलेश हाताळतो. इथे उंच भिरकावून दिला कॅच होते का कारण हो ही कॅच अप्रतिम पकडली सुरेख कॅच ज्याला आपण म्हणतो झेलबाद झाला. लॉंग ऑनच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी असफल आणि एक छान जमेची बाजू म्हणजेच ह्या षटकामध्ये विकेटचं पतन आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतंय. म्हणजे जर आपण बघितलं तर कवी त्याच्यानंतर दिनू आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर क्रांती सुद्धा आपली विकेट गमावून बसताना नवीन आलेला फलंदाज मुरारी. आता हा मुरारी नेमका परत एकदा ह्या ज्या शेवटच्या ज्या हे जे षटक आहे ते कसं खेळतोय कसं त्याला हाताळतोय कसं शेवटच्या षटकाकडे बघतोय आणि छान प्रकारे ड्राईव्ह केला इथे कॅच. तुम्ही बघू शकता की मिड ऑफच्या दिशेने हा गेलेला चेंडू त्यावरती झेल सुरक्षित छान आणि फलंदाज बाद.
ये कौन गया रे? मुरारीने परत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पण शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट मिड ऑन या ठिकाणी आहेत आणि तिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि सुरक्षित एक चांगला कॅच आपण पाहिला या ठिकाणी आणि कॅचच्या जोरावरती तुम्ही मॅच सुद्धा जिंकू शकता आणि तेच नेमकं या ठिकाणी घडताना दिसतंय. विशू फायटर्सचे जे सगळे क्षेत्ररक्षक आहेत ते सगळे क्षेत्ररक्षक कॅच झेलण्यामध्ये माहीर आहेत. हा हॅट्रिक बॉल होता पण इथे रनआउटचा चान्स आहे अजूनही हो आणि हा रनआउट षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली. शेवटचा चेंडू माफ करा या ठिकाणी अजूनही एक चेंडू आहे. यस आणि आपण धावा या ठिकाणी बघणार आहोत. धावा झाल्या त्या म्हणजेच 46 या ठिकाणी या षटकामध्ये जर आपण बघितलं तर एका मागोमाग एक धक्के वाल्मिकी संघाला आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण नवीन आलेला फलंदाज क्रमांक 9 फलंदाज क्रमांक 8 विजय जागा घेतोय आणि बघा कसं जिथे विकेट मिळत नव्हती तिथे आता एका मागोमाग एक विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा कॅच होऊ शकतो का? इथे झेल सुटला. इथे 4 धावा होत आहेत का? इथे 2 धावा धावल्या जात आहेत. तिसऱ्या धावे करता फलंदाज या ठिकाणी येतोय पण धावचित होण्याकरता अयशस्वी गोलंदाजाकडून मिसफिल्ड झालं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे हे 2 क्षेत्ररक्षक होते. कॅच अतिशय उंच होता पण वेळीच कम्युनिकेशन न झाल्यामुळे हा कॅच ड्रॉप झाला आणि त्याचे परिणाम मात्र जरूर भोगावे लागले आणि कमीत कमीत या ठिकाणी या षटकामध्ये शैलेशच्या 5 धावा आल्या मित्रांनो आणि जिंकण्याकरता 50 धावा आपल्याला करायच्या आहेत. 49 धावा झाल्या. जिंकण्याकरता 50 धावांचं लक्ष्य. या ठिकाणी आपण बघतोय की संकेत आंगडे 8 धावा, दिनू 16 धावा, कवी अप्रतिम खेळला 22 धावा. प्रशांतचे किती झाले आणि अजून किती विकेट कोणी काढलं म्हणजे हो गया उसको बैटिंग नहीं मिली. 4 क्रांतीने काहीच नाही. मुरारी नाही आणि इथे विकेट कोणी घेतलं जास्त? शैलेशनेच घेतलं होतं. नाही शैलेश नाही घेतला. 2 आणि 2 रनआउट होते ना. किती 5 घेतलं? 2 विकेट ना. चला मॅच सुरू करायचे. सामना परत एकदा 20 मिनिटात एक डाव झाला पाहिजे. टाइम लिमिट त्यांना द्यायचा आहे. पंचांनी ताकीद करायची की फलंदाज पाठवण्याकरता. तर मी विनंती करतो की विशू फायटर्स यांनी फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. आपण हा जो पहिला सामना खेळपट्टी क्रमांक 1 चा आपण मित्रांनो बघितला. यामध्ये प्रथम फलंदाजी आपण पाहिली ती वाल्मिकी संघाची आणि विशू फायटर्स नाणेफेकीचा कौल जिंकलेला होता. संकेत आंगणे आला. त्याने 8 धावा केल्या. अजूनने पहिलं षटक टाकलं 7 धावा दिल्या. दिनू 16 धावा, कवी 22 धावा, प्रशांत 4, क्रांती 0 आणि मुरारी 0. गोलंदाजीचा क्रम जर आपण पाहिला तर अजूनने वैयक्तिक एका षटकामागे 7 धावा दिल्या. शिवन खूप एक्सपेन्सिव्ह ठरला. शिवमने 13 धावा दिल्या. गौरवने जवळजवळ 17 धावा दिल्या. अजू 5 धावा दिल्या आणि शेवटचं षटक जे हाताळलं शैलेशच्या माध्यमातून 5 धावा दिल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट मिळवण्यामध्ये यश मिळवलं आणि जिंकण्याकरता जवळजवळ 50 धावांचं लक्ष्य. हा सामना विशू फायटर्सला जर जिंकायचा असेल तर 30 चेंडूमध्ये तुम्हाला 50 धावा जमवाव्या लागतील आणि प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि तुम्हाला भरपूर क्रिकेट खेळायचं असेल म्हणजे संपूर्ण दिवसभराचं मी सांगतोय तर तुम्हाला हा सामना अगदी हलका लेखून किंवा कमी लेखून चालणार नाही. तर तुम्हाला या ठिकाणी ज्या पद्धतीने वाल्मिकी फलंदाज संघाचे फलंदाज ज्याप्रमाणे अप्रतिम फलंदाजी केली, त्यांनी धावांचा अक्षरशः पाऊस पडला, त्याच पद्धतीने अगदी त्याला साजेशी तुम्हाला खेळी करावी लागेल. म्हणूनच परत एकदा या दोन्ही फलंदाजाला विश यू ऑल द बेस्ट. चांगले खेळा आणि मला असं वाटतं की जिंकण्याच्या
प्रत्येक टप्प्यामध्ये जिंकण्याच्या प्रत्येक सत्रामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करत चला आणि जर तुम्ही चांगले खेळलात तर जरूर यश तुमच्याकडे चालून येईल. त्याच्यासाठी मेहनत हवी, त्याच्यासाठी धावा हव्यात आणि त्याच्यासाठी तुमचा 100% परफॉर्मन्स मैदानामध्ये हवाय. आणि क्रिकेटला असंच गणलं जातं, क्रिकेटला असंच समजलं जातं, ज्यावेळेस एखादा खेळाडू 100% ज्यावेळेस मैदानामध्ये खेळतो, परफॉर्मन्स देतो, त्यावेळेस त्याच्या खेळाचा दर्जा, त्याची खेळाची उंची ही दिवसेंदिवस अग्रगण्य प्रामुख्याने होत असते आणि त्याच्याच जोरावरती एखादा खेळाडू हा लोकप्रिय ठरत असतो. अज्जू आणि कोहली या ठिकाणी जिंकण्याकरता 50 धावांचं लक्ष आहे. ऑन स्ट्राईकला आहे तो अज्जू, नॉन स्ट्राईकला आहे तर मोनू. ही मोठी जबाबदारी आहे, कारण धावांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला सरासरी प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे की षटकामागे आपल्याला नेमक्या किती धावा जमवायच्या आहेत. षटक क्रमांक 1 घेऊन आलाय तो प्रशांत. हे षटक क्रमांक 1 असेल ते पॉवर प्लेचं असेल आणि या ठिकाणी तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे, नियम लावून दिलेले आहेत. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं असल्या कारणाने केवळ 2च क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. तर आता सामन्याला सुरुवात होते. पंच त्यांना विनंती करायची आहे की 20 मिनिटांमध्ये अनुक्रमे पहिला आणि दुसरा डाव समाप्त होणं गरजेचं आहे. चला, दुसऱ्या इनिंगचा पहिल्या षटकातला पहिला चेंडू प्रशांतच्या माध्यमातून बॅटिंग करतोय तो म्हणजेच अज्जू. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता पण कुठेही बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडूला छान स्विंग होता, चेंडू छान वळला होता आणि कंप्लीट बीट झाला होता तो म्हणजे फलंदाज अज्जू. इथे नो दिलाय काय पंच? नो आहे का? नो चेंडू. यस, या ठिकाणी फ्री हिट सुद्धा दिली जाते आणि पहिला चेंडू आपण बघतोय प्रशांतचा अप्रतिम होता. चेंडूने वळण छान घेतलं, आउटस्विंग झाला होता पण दुर्दैव म्हणता येईल तो नो चेंडू पंचांनी घोषित केला. तर एक धाव अवांतर संघासाठी जरूर मिळते, ती म्हणजेच विशू फायटर्सला. हो हो, हा सुरेख चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू खाली बसला, चेंडूला छान वळण सुद्धा आलं. आउटस्विंग पद्धतीचा गती ह्या चेंडूला अप्रतिम होती आणि कंप्लीट बीट झाला. प्रशांत नावाचा हा फलंदाज जो ऑन स्ट्राईकला आहे, अनुक्रमे पहिला चेंडू बघितला तोही सुद्धा बीट झाला होता. दुसरा चेंडू आपण बघितला तर कंप्लीट आणि हा रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते आणि त्याला माहिती आहे की इथे जर प्रशांतला खेळायचं असेल तर अजून एक नवीन शोध लावला आणि रिव्हर्स खेळला आणि पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मधोमध मारलेला हा देखणा लाजवाब स्ट्रोक 4 धावांकरता. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. या ठिकाणी आपण बघू शकता की हा फटका किंवा हा स्ट्रोक खेळणं काही साधी गोष्ट नाहीये किंवा अगदी प्रामुख्याने त्याला टायमिंगची गरज असते. तुमचं फुटवर्क चांगलं असायला पाहिजे आणि इथे अज्जूने ते छान पद्धतीने ओळखलं आणि भिरकावून दिलं. ह्यापूर्वीचा चेंडू अतिशय अप्रतिम भिरकावून दिला 4 धावांकरता, पण इथे प्रशांतने छान कमबॅक केलं. परत एकदा चांगला आउटस्विंग होता आणि इथे यश येत नाहीये अज्जूला मोठा फटका खेळण्याकरता, कारण तुम्ही बघू शकता की इथे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. ओहो, इथे सुरेख स्ट्रोक, कॅच होते का ते बघायचं आणि इथे कॅच झालेली आहे आणि प्रशांत बाद होताना, प्रशांत निराश दिसताना दुर्दैव म्हणता येईल विकेटचं. माफ करा.
अज्जू जो वेल सेट होणार होता, एक चांगला रिव्हर्स आपण त्याच्या बॅटमधून आपण पाहिलात आणि कसं आपण पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून मिळालेल्या 4 धावा आपण सगळ्यांनीच पाहिल्या, कौतुक केलं. पण प्रशांत जो हार मानेन तो प्रशांत कसला आणि प्रशांतने अज्जूला एक चांगला ट्रॅप केलं आणि ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑफच्या दिशेने एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि अज्जूची खेळी संपुष्टात आली. आणि इथे कॅच होते का एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि हा सुरेख झेल, टाळ्या वाजतायत. इथे तुम्ही बघू शकता की इथे किती दुर्दैव म्हणता येईल आणि इथे किती योजनाबद्ध पद्धतीने गोलंदाजी केली जाते. अगदी तितक्या या ठिकाणी नवीन फलंदाज गौरव प्रशांतने खरून दाखवलं म्हणता येईल, कारण प्रशांत आज चमकतोय. प्रशांत एका चांगल्या गोलंदाजीचं संपूर्ण अस्त्र शस्त्र आपल्या गोलंदाजीने दाखवत आहे आणि उपस्थितांची मन सुद्धा जिंकत आहे, कारण आतापर्यंत एकामागोमाग एक धक्के प्रशांतने दिलेले आहेत. इथे रनआउटची संधी होती पण षटक क्रमांक 1 संपताना दिसतंय. या संपूर्ण षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा झाल्या त्या म्हणजे 6 आणि या प्रशांतच्या षटकामध्ये आपण पाहिल्या त्या म्हणजेच 2 महत्वपूर्ण विकेट आणि त्या म्हणजेच अज्जू 4 धावांकरता आणि शिवम शून्यावरती म्हणजेच स्वस्तात माघारी. आणि या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा आहे विशू फायटर्सला, पण ते कशा पद्धतीने करतायत, कारण गोलंदाज प्रशांतने पहिलं षटक टाकलं आणि व्यवस्थित 2 फलंदाजाला अगदी आपल्या जाळ्यामध्ये ओढवलं, ट्रॅप मध्ये फसवलं. आणि आपण म्हणतो ना एखाद्याला लालच देतात आणि त्याच्या आउटस्विंग वरती ड्राईव्ह करण्याचे हे दोन्ही फलंदाज फसले आणि आपण बघू शकताय की कशा पद्धतीने अज्जू आणि शिवम बाद झाला. सुरशा गोलंदाज सुरशा दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू टाकण्याकरता सज्ज झाला सुरशा, कारण कर्णधाराने निवड केली त्याच्यावरती विश्वास संपादन केला. शफलवून खेळण्याचा प्रयत्न सुरेख या ठिकाणी आपण म्हणतोय की ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो थोडा शफल झाला, पुढे येऊन स्वतःला फुटवर्क सिद्ध केलं. टायमिंग अतिशय सुरेख होता आणि आपण बघतोय की एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा अप्रतिम स्ट्रोक होता, त्यावरती 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते म्हणजे धावा झाल्यात आतापर्यंत 7. षटक क्रमांक 2 सुरशाचं आणि हा दुसरा चेंडू आपण बघतोय. एक धाव सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी चेंडूची सुपूर्त केलाय परत एकदा सुरशाकडे आणि 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 8. बॅटिंग कोण करतं? गौरव ना. आता हा मोनू आहे ना, गौरव. हो सुरेख स्ट्रोक, फाईन स्ट्रोक. 1 धाव, दुसरी धाव. या ठिकाणी रनआउटचा चान्स पण नाही. दोन्ही फलंदाजाचं कौशल्य चांगलं, रनिंग बिटवीन द विकेट चांगलं, एकमेकांना दिलेला कॉल चांगला आहे आणि त्याच्याच जोरावरती अगदी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेंडू गेला तो डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि डीप मिड विकेट रिजन आणि डीप स्क्वेअर लेग रिजनच्या मध्ये एक गॅप होता, तो गॅप व्यवस्थित शोधून काढला. इथे सुरेख ड्राईव्ह केला ज्याला आपण ऑफ ड्राईव्ह म्हणतो. चेंडू गेला तो लॉंग ऑफच्या दिशेने, त्यावरती 1 धाव कंप्लीट केली जाते. चेंडूची फेक नॉन स्ट्राईक एंडकडे केली जाते, तोपर्यंत 1 धाव सुरक्षित गौरवच्या बॅट मधून
गौरव अजूनपर्यंत वैयक्तिक 5 अशा धावसंख्येवरती खेळतोय आणि आता मात्र धावा झाल्या त्या म्हणजेच विशू फायटर्सच्या 11 धावा झाल्या आहेत. सुरशा दुसरा चेंडू आणि हा चेंडू पंच या ठिकाणी स्वैर म्हणून घोषित करत आहेत, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला पंचांनी व्यवस्थित ओळखलं, पंचांनी व्यवस्थित पाहिलं आणि सांगितलं की हा चेंडू मी स्वैर म्हणून घोषित करतोय. इथे भिरकावून दिला एक मोठा फटका, एक सुरेख स्ट्रोक, एक ह्यूज स्ट्रोक पंच या ठिकाणी घोषित करतायत 6 धावा. आणि तुम्ही बघू शकता की एखादा खराब चेंडू आणि ज्याला टायमिंग पण चांगला, ज्याला मिडल ऑफ द बॅट पण चांगलं, ज्याच्याकडे फुटवर्क चांगलं आणि तो फलंदाज काय करू शकतो, तो फलंदाज व्यवस्थितपणे जबाबदारी त्यांनी नुसती स्वीकारली नाही तर अप्रतिमपणे गुणलेखन करतायत ते त्यांचं मनापासून या मंचाकडून कौतुक. या ठिकाणी विजय वर्मा तिसरं षटक घेऊन आलाय. आता हा विजय वर्मा नावाचं हे जे षटकाचं जे गणित आहे, जे 6 चेंडू हा विजय वर्मा फेकणार आहे ते कशा पद्धतीचे असतील, या 6 चेंडूवरती हे 2 फलंदाज किती धावांचा ओघ, किती धावांचा वेग वाढवणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या ठिकाणी मोनू 7 आणि गौरव वैयक्तिक 5 अशा धावसंख्येवरती खेळतोय. हा इथे शफलून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क अगदी चांगलं, चेंडू जातो तो लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावसंख्येवरून धावसंख्या झाली ती 19. गौरव अप्रतिम सुरेख खेळतोय, सेन्सिबल खेळतोय, रिस्क घेत नाहीये, कारण ओपन मैदानामध्ये ज्यावेळेस खुलं मैदान असतं आणि खुल्या मैदानामध्ये ज्यावेळेस आपण उंच फटके मारतो त्यावेळेस अधिक धोका असतो विकेट गमावण्याकरता. आणि जितकं तुम्ही स्वतःला जास्त वेळ खेळपट्टीवरती ठेवाल, जितकं तुम्ही स्वतःला सेट कराल, तितक्या मोठ्या धावा तुम्ही करू शकता. आणि या ठिकाणी मोनू कंप्लीट बीट झालाय आणि या अगोदर मोनूच्या बॅटमधून एक सुरेख विस्फोटक भेदक असा षटकार आपण पाहिलात, पण विजय वर्मा त्याला कुठेही संधी देत नाहीये. आणि इकडे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला हा फटका, एक देखणा लाजवाब सुरेख फाईन स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येवरून आता कुठे धावांना एक छान वेग वाढण्याकरता हे दोन्ही फलंदाज सिद्ध झालेले आहेत. आणि तुम्हाला असंच खेळावं लागेल, याच पद्धतीने याच फॉर्मॅटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि एखाद दुसरे चांगले फटके, एकेरी दुहेरी धावांवरती जर तुम्ही व्यवस्थित चेंडू खेळून काढले तर यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे धावांचा पाठलाग करताना शेवटपर्यंत तुम्ही आपल्या संघाला नेऊन ठेवाल. इथे बॅटची एज जरूर लागली होती आणि स्क्वेअर लेग
फाईन लेग स्लिप कडे हा चेंडू गेला, त्यावरती एक धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. तिसऱ्या षटकामधला विजय वर्माचा आणि इथे एक धाव. इथे मिसफिल्ड होती पण काहीच हरकत नाहीये. एकच धाव या ठिकाणी, एक अतिरिक्त धाव नाही होता या ठिकाणी. त्याच्यामुळे कुठेही क्षेत्ररक्षकाचं चिंतेचं वातावरण नाही. एक धाव कंप्लीट. या एका धावसंख्येवरून धावसंख्या 1 ने वाढते, म्हणजेच 23 धावसंख्या आतापर्यंत. गौरव आणि मोनू यांनी जबाबदारी स्वीकारली आहे का? यांनी सामना अंगावरती घेतलाय का? शेवटपर्यंत खेळण्याचा मनोबल किंवा स्वतःला वचनरूपी सिद्ध केलंय का? आणि बघायला निश्चित आवडेल की नेमकं काय होत आहे ते. धावसंख्या झाली ती 24. षटक संपले. पहिलं षटक 6 धावा, दुसरं षटक 13, तिसरं षटक 6 धावा आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 24. या ठिकाणी मोनू खेळतोय वैयक्तिक 8 अशा धावसंख्येवरती आणि गौरव खेळतोय तो जवळजवळ मोनू खेळतोय तो वैयक्तिक 9 धावसंख्येवरती आणि गौरव सुद्धा त्याला अप्रतिम साथ देतोय, एक चांगली साथ देतोय. मित्रांनो, इथे प्रशांत गोलंदाजी करता प्रमोट केलं या ठिकाणी, कारण प्रशांतचं पहिलं षटक आपण कसं विसरू शकतो. एक चांगलं षटक, एक भेदक गोलंदाज, एक तगडा ज्याला आपण स्पिनर म्हणू शकतो, आउटस्विंग चांगलं करतोय. इकडे चेंडू ला दिशा दिली डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडूची फिक केली जाते विकेट किपरच्या हातामध्ये. टाळ्या वाजतायत. अप्रतिम फिल्डिंग, एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगला खेळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रशांतने वळवलेला हा चेंडू बॅकफूट वरती जाऊन पसंत केलं, त्यावरती एक धाव. चेंडू गेला तो मिड विकेटच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या कक्षेमध्ये. एक धाव या ठिकाणी, एक धाव. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रशांतने अडवण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी सुद्धा झाला आणि एक धाव कंप्लीट केली जाते. बघा किती चांगलं क्रिकेट खेळलं जातं ना. तुम्हाला स्वतःला सिद्ध करायला लागतं, तुम्हाला ऊर्जा ठेवावी लागते, तुमचा फिटनेस ठेवावा लागतो चांगला. आणि हे सगळं जे गणित असतं त्याचा पारिपाक, त्याचा सारासार म्हणजे एक उत्तम क्रिकेट. इथे चेंडू आसमंत गगनभेद आणि इथे दोन्ही फिल्डर एकमेकांवरती आदळताना पण कॅच प्रत्यक्षात कन्वर्ट होत नाहीये. झेलमध्ये दोन्ही फिल्डर जायबंदी जखमी झाले आहेत पण 2 धावा झाल्यात. फर्स्ट एड असेल तर कृपया करून आपण बघू शकता. काय इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत मोनूच्या बॅट मधून. आणि आतापर्यंत धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 28. 28 धावसंख्या. अजूनही मोठी मजल, अजूनही एक मोठी ग्रेट भेट व्हायची आहे सामना जिंकण्याकरता. यशाच्या शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत पोहोचायचं असेल, ज्याला आपण ग्रेट भेट म्हणू शकतो सामना जिंकण्याचं. आणि ती जी मजा असते ना, ती ते जे स्वप्न असतं की मला प्रत्येक सामना जिंकायचा नाही, मला प्रत्येक सामना हा खेळायचा आहे. नुसता खेळायचा नाही मित्रांनो, तर सगळ्यांना माझं कौतुक करायला भाग पाडायचं. जर अशा पद्धतीने आपण खेळाल तर निश्चितच या MIG ग्राउंड वरती तुमचं नाव वर्षानुवर्ष घेतलं जाईल, वर्षानुवर्ष लोक तुम्हाला ओळखतील. एक चांगला क्रिकेटियर, एक चांगला खेळाडू. पण त्या अगोदर प्रशांत, यापूर्वीचा चेंडू तू अप्रतिम वळवलास, एक चांगला चेंडू आणि इथे कॅच होते का पण कठीण आहे कॅच. ओ हो, व्हाट अ कॅच यार. जरा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी यार, याचं नाव सुद्धा सांगायचं. ओहो,
झेल बाद या ठिकाणी बॅक टू बॅक एक गेला आणि दुसरा परत गेला, म्हणजेच दीर्घकाळ न टिकता स्वतःला बाद म्हणून खुश आहेत की काय, कारण मिडविकेट रिझन मध्ये डीप मिडविकेट रिझन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक एक चांगला झेल आणि परत एक सेलिब्रेशन, चांगला एक चांगला आनंद. हे बॅट्समन कोण आहे रे? विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. ए किशोर अजिंक्य स्कोर धावसंख्या 28, 28 धावसंख्या. प्रशांतचं हे जे षटक होतं ना ते खूप म्हणजे खूप एक प्रॉमिस असं षटक होतं, वचनबद्ध असं एक षटक होतं, कारण इतकं चांगलं षटक 2 विकेट सुद्धा त्याने खणखणीत मिळवून दिल्या. याच्यापेक्षा आणखीन जास्त काय करायला चांगलं पाहिजे होतं प्रशांतने. हे खूप आणि खूप कौतुकास्पद, नाव घेण्यास काबिल असा हा अप्रतिम अष्टपैलू खेळाडू तो म्हणजेच प्रशांत. फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करतो, गोलंदाजी तितकीच भेदक, तितकीच चांगली, तितकीच नोंद घेणारी असं आपण म्हणू शकतो. डीप कव्हरच्या दिशेने गेलेला हा चेंडू, एक धावसंख्या 1 ने वाढतीये. 29 धावसंख्या आतापर्यंत गुणलेखक मोजतायत. मामा मारलाय क्रांती, किती बॉल किती पाहिजे? क्रांती, ओ कॅच, ओ ड्रॉप, इट्स ड्रॉप, पण हरकत नाही. एक धावसंख्या 30, 3 चेंडू आणि 20 धावा. सामना क्रमांक 1, खेळपट्टी क्रमांक 1 वरती जो सामना चालू आहे तिथे 3 चेंडू मध्ये 20 धावा जिंकण्याकरता. आणि हे होऊ शकतं का? इथे चेंडू जातोय परत एक कॉर्नर रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावसंख्येवरून आता 2 चेंडू आणि 19 धावा. हे शक्य होणं खूप कठीण, पण सामना मला असं वाटतं जवळजवळ जिंकलेला आहे तो विशू फायटर्स ह्या संघाने की काय. फक्त औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज करणं बाकी आहे. परत एकदा क्रांती तयार आहे गोलंदाजी करण्याकरता आणि हा भिरकून दिला. हा कॅच होतोय का ते बघायचंय. आणि हा सुरक्षित कडक कॅच ज्याला आपण म्हणतो. इथे एकही झेल सुटत नाहीये, हे प्रामुख्याचं वैशिष्ट्य. नंतरची जी मॅच आहे, मॅच इथे कोणाची? सामना क्रमांक 2, काय नाव आहे? रिदांत वर्सेस मीना बाजार. आणि दुसरा सामना आहे तो म्हणजेच अयांश वर्सेस राहुल टाक यालवी, यशवी आणि अयांश. चला इथे औपचारिकता बाकी आहे. कोण जिंकणार हे जणू काही अक्षरशः आम्ही डोळे बंद करून सुद्धा सांगू शकतो. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. हा सामना खेळपट्टी क्रमांक 1 वरचा विशू फायटर्सने जिंकलेला आहे. प्रशांतलाच देऊ ना मॅन ऑफ द मॅच. 1 2 3 4 विकेट त्यांनी काढले आणि 22 रन याचे पण आहे, कवीचे पण. कोणाचे? 22 रन कवी खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून जाहीर करतो तो म्हणजेच कवी. जरा जोरदार टाळ्या कवीसाठी झाल्या पाहिजेत. 22 धावा केल्या ना. त्याच्या बॅट मधून निघालेल्या आहेत त्या खणखणीत घवघवीत 22 अशा धावा. आणि या 22 धावांच्या तर जोरावरती त्याचा संघ येऊन पोचला होता तो 49 धावांकरता. आणि इतकं चांगलं परफॉर्मन्स, इतक्या चांगल्या धावा कवीच्या बॅट मधून निघाल्याच्या नंतर आम्ही कवीला कसं विसरू शकतो. आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपण त्याला देत आहोत. या सन्मानाने त्याला
सन्मानित करत आहोत, तर जरा जोरदार कवीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण सामना क्रमांक 1, खेळपट्टी क्रमांक 1 या सामन्यामध्ये प्रभुत्व गाजवलं, या सामन्यामध्ये खराखुरा हिरो ठरला आणि त्याचा टाळ्यांनी सन्मान आणि सत्कार होतोय, तो म्हणजेच मॅन ऑफ द मॅच